आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज आजचा ब्लॉग हा खूप जास्त भन्नाट होणार आहे, कारण की आज आपण चाललो आहे विसापूर फोर्टला आणि आज मी तुम्हाला विसापूर फोर्टची सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघायला लागेल, त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल. बरोबर माझी दुसरी गँग पण आहे, पण ते आधी गेलेत आणि त्याकडनं 1 सेकंड लेट झाला, नाहीतर आम्ही त्यांच्यासोबतच असतो आज आत्ता हां लोकलमध्ये. तर आत्ता आम्ही तिकीट वगैरे काढलं आहे, विदाऊट तिकीट जाणार होतो बट प्लॅन कॅन्सल चेंज. आता आम्ही दोघं बसलोय तिथे ट्रेनमध्ये फर्स्ट टाइम आमच्या दोघांची ट्रेन हां खाली बसलोय. तर येस खूप मजा येणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आमचा फ्रेंड सर्कल बघा गाई, अजून आहेत बाकीचे लोक. बापरे आम्ही लोणावळ्यावरून मळेवरी स्टेशन वरती आलोय. ठीक आहे, आता इथून आम्ही चलत जाणार आहे विसापूरला. बोला आता. मनालीला आलोय गाईज. नाही रे भाई, मळवलीला. ठीक आहे, पुण्यावर जर तुम्ही येणार असेल तर डायरेक्ट मळवलीला या. मी तसं रूट तुम्हाला सांगेनच, मुंबईवरनं कसं यायचं पुण्यावरनं कसं यायचं मी ते सांगेनच. मळवली स्टेशन. आता आम्ही चालू आहे पुढे. पुणे मार्ग पुणे रेल्वे स्टेशन किंवा शिवाजीनगर, लोणावळा, मळवली, विसापूर. मुंबई मार्ग लोणावळा, मळवली, विसापूर. आम्ही विसापूरच्या पायथ्याशी तिथे एक चहाचा स्टॉल आहे, म्हणजे खूप सारे स्टॉल्स आहेत, तिथे आम्ही बसून चहा पितोय. आता काहीतरी बोल. कुछ नाही बोलते यार, मग अशी खूप बोलत. हां सो आहेत विसापूर फोर्ट पाशी. यारले समोर गेलो. तुम्ही जेव्हा इकडून येताल तेव्हा राईट हँडला जाऊन इकडे जायचंय. हे आपलं टार्गेट आहे विसापूर. तर हा फोर्ट आहे विसापूर. नको देऊ. त्या रस्त्यावरनं चढत इथपर्यंत आलोय. तर हा नजारा बघा किती सुंदर आहे यार. ह्याच्यापेक्षा काय सुंदर असावं बरं. हेच आहे हे सुंदर. तर गाईज खूप धक्का लागलाय मला, कारण की कंटिन्यूस चालतोय. श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागला आता. हे बघा गाईज आम्ही हाफ अर्ध्यातनं आलो, अर्ध्यापर्यंत आलोय आणि बाकीचे खाली आहेत. फक्त आम्ही एवढेच लोक आलोय. अथर्व, मी आणि तो आवाज काढणारा, काय नाव आहे काय माहिती त्याचं, आणि डॉगेश भाईनी खूप फॉलो केले आपल्याला. काट्याकुट्यातून वाट काढत आम्ही वरती चाललोय. खूप सारे काटे आहेत, मी तुम्हाला दाखवते ना माहिती म्हणते. हे बघा गाईज थोडंसं पोचत आलोय आपण, अर्ध्यात राहिलोत. आम्हाला असं वाटतंय की आम्ही वाट चुकलोय, कारण की आम्ही खूप वेळ झालोय. कारण की खूप वेळ वाट नाही बरोबर आपण, कारण आता इथे घर आहे. अरे पण वरती जायचं आपण. हा आता घर दिसायला लागलेत. फायनली आम्हाला बाहेरचा रस्ता मिळाला आहे आणि आम्ही जिथून स्टार्ट केलता परत तिथंच आलोय. आई शपथ दुसरं नाही, अभी आए तो लेके जाएंगे, जरूर जाएंगे. किल्ला माहितीये. ठीक आहे, काय आहे किल्ल्यावरती? तोप आहे. अच्छा, मारुतीचं मंदिर आहे. ओके. एक पाण्यातलं मारुती आहे. अच्छा, अजून थोडस मोठ्याने बोलशील. हा, आणि एक आपली गणपतीची मूर्ती आहे. ओके. राजवाडा आहे. अच्छा, आणि परत एकदा तुझं नाव सांगशील? वरून भाऊ बोले. अच्छा, आणि तू कितवीला आहेस? तिसरी. तर काहीच आपल्याला वरून सापडलाय, तो तिसरीला आहे. तर त्याने खूप छान असं सांगितलंय की काय काय किल्ल्यावरती. अजून काय काय माहिती आहे तुला? तेवढं माहिती. एवढं माहिती आहे? ओके. तर काहीच तुम्ही जर या रस्त्याने आला तर तुम्हाला इथे एक कमान मिळेल. ह्या कमानीतून आत जायचं आणि तिथे एक बोर्ड आहे. जर तुमच्याकडे टाइम असेल तर नक्की हा बोर्ड वाचा. टाइम काढाच आणि हा बोर्ड नक्की वाचा, कारण इथे सगळी गडाची इन्फॉर्मेशन आहे. तर काय आता ह्या कमानीतून आपण आत एंट्री करणार आहे. ठीक आहे, आम्ही चुकलो होतो, परत चाललो. ए ग बे, काय नाही देईन मी आता. माझ्यामुळे काय संबंध, याच्यामुळे कुठं याच्यामुळे चुकलो होतो. जास्त तुम्हाला एक सपाट जमीन मिळेल, तिथून तुम्हाला वीर लागेल. ज्या टायमिंगला वीर लागेल त्या टायमिंगला समजून जायचं की तुम्ही करेक्ट चाललाय. कारण की आम्ही आता मागाशी जंगलात भटकलो, लिटरली 2 तास गोल गोल फिरत होतो. तर गाईज हे बघा, हे दृश्य किती सुंदर आहे. हे बघा, दिसतंय का गाईज तुम्हाला? खूप आहेत की दिसत असेल. विहिरीपासून असा रस्ता तुम्हाला मिळेल, तोच कंटिन्यू करायचा तुम्ही. ठीक आहे गाईज,
ती पायी वाट फॉलो केल्यानंतर ना आपल्याला एक बोर्ड मिळेल. तर त्या बोर्डवरती थांबा मलाच बघू द्या काय लिहिलंय. मारुती मंदिर आहे आणि दुर्ग सांबर विसापूरकडे असं काहीतरी मिळेल. इकडून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, हा रस्ता तुम्ही सोडूच नका कारण की तुम्ही आमच्यासारखं परत भटकाल. तर आता चालतंय. ती पायी वाट फॉलो केल्यानंतर ना तुम्हाला इथे मारुतीचं मंदिर लागेल. त्या मंदिरापासून सरळ पुढे चला. त्या मंदिरापासून पुढे आल्यानंतर ना तुम्हाला अशी पाऊल वाट सापडेल. तुम्हाला जेव्हा असं रस्ता सापडेल तर समजा इथे तुम्ही करेक्ट चाललाय. तर आधीच्या काळी इथे चांगल्या पायऱ्या असणार आहेत, पण आत्ताच्या अलीकडच्या काळात सगळं पडून गेलेत. आणि विसापूर हे फोर्ट जास्त करून पावसाळ्यात खूप जास्त फेमस आहे. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही या असं मी सांगते पर्सनली, कारण की खूप छान असं नजारे आहेत. ऑलमोस्ट आलायच आपला किल्ला. मिनटं मी बसली आहे कारण की कंटिन्युअस वरती चढती आहे, धाप लागली आहे मला. तर आता न थांबता जास्त वेळ न वेस्ट करता वरती जाऊयात, कारण की खूप वेळ आधी तिथेच टाईम वेस्ट झाला आहे. आत्ता वाजलेत 12:30. तर लोकलने आलो आहेत कारण की आपल्याकडे आपली गाडी नाही आहे, त्यामुळे लवकर जायला लागेल. येस, हा किल्ला पुण्यापासून 65 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून 100 किलोमीटर आहे. तर गाईज त्या वाटेने पुढे आल्यावरती आपल्याला एक केव सापडतीये. आत्ता पावसाळा नसून सुद्धा इथं पाणी आहे खूप सारं. मग पावसाळ्यात इमॅजिन करा. तर आपण आता ही केव एक्सप्लोर करूयात. हे एक धान्य कोठार आहे. हे बघा, तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही बरं का, पण खूप मोठी केव आहे. म्हणजे धान्य कोठार आहे ज्याच्यामध्ये खूप सारं आधी अन्न स्टोअर केलं जायचं. खूप मोठी बघा, शपथ. कोठाराच्या बाहेरचे जे दरवाजे आहेत का, तिथे असं खूप सुंदर असं शिल्प आहे. हे हनुमानाचं मंदिर. तिथून आपण पुढे आल्यानंतर ना इथून असं तटबंदीवरनं जाणार आहे. मला माहित नाही मी करेक्ट बोलली आहे की नाही. थोडं किल्ल्यांवरती हे पाण्याचे टाके आहेत. आत्ता तरी हे पाणी स्वच्छ नाही आहे बरं का, पण त्या काळी हे पाणी स्वच्छ असणार आहे. आणि त्या काळी काय केलं जायचं, इथून खडक काढला जायचा आणि राजवाड्यांचं जे कन्स्ट्रक्शन असायचं ते इथूनच हो जायचं. आणि तो खड्डा बनला की त्याचं ते पाण्याचं टाकं बनलं जायचं. म्हणजे पूर्ण वर्षभर हे पाणी स्टोअर होऊन जायचं, म्हणजे पाण्याची कमी पडत नसायची. आता पाण्याच्या टाक्यापासून आपण थोडंसं पुढे जाणार आहे. तेव्हा तुम्ही किल्ल्यांवरती याल ना तेव्हा प्लीज कचरा नका करत जाऊ, कारण की ती वास्तू आपल्याला जतन करायची आहे पुढच्या पिढीसाठी. त्यामुळे सो प्लीज जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही कचरा स्वतःसोबतच घेऊन चला. मग ते दुसऱ्यांचा असो किंवा स्वतःचा, घेऊन चलत जा खाली. किल्ला पूर्ण बघण्यासाठी 2 तास लागतात, 2.5 ते 2 तास लागतात. आणि हा असा किल्ला आहे विसापूर ज्याच्यावरती पाण्याचे टाके खूप जास्त आहेत. मग त्यामध्ये पण हा किल्ला येतो. तर आणि हा किल्ला मावळ प्रांतात आहे. गाईज हे बघू शकतात तुम्ही की किती पाण्याचे टाके आहेत. म्हणजे त्या काळी पाण्याची थोडी सुद्धा टंचाई नसणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता शिवकालीन पाण्याचे टाके म्हणजे शिवाजी महाराजांची किती हे असेल त्या काळची मेहनत, हुशारी. आणि हा किल्ला पहिल्या पेशव्याने बांधलेला आहे. त्यावरनं 3 किल्ले आपल्याला दिसतात, एक तुंग, तिकोना आणि लोहगड तर शेजारीच आहे. आणि लास्ट टाइम आपण तिकोनाला गेलतो. तर सो तुम्ही तो तिकोनाचा मला ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, खूप छान आहे ब्लॉग तो. काहीच आम्ही हा ट्रेक अर्धा सोडून आता परतीचा प्रवास करायला लागलोय, कारण की आमची आता लोकल आहे 3 वाजता. त्याच्यामुळे आम्हाला हा ट्रेक अर्ध्यातनं सोडायला लागतोय. पण नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा येऊ आपण त्या टायमिंगला आपण हा ट्रेक कंप्लीट करू. हा ट्रेक कंप्लीट करायचाच आहे कसल्याही परिस्थितीत, पण नेक्स्ट टाइम करूयात आता परत कधी.